बाहेरून दुसरे हँडल तयार करत होता. आता त्या कायद्यानुसार काही त्याच्यावर कारवाई होऊ शकते भारतात आल्यावर, कारण ती एक भीती आहे सगळ्याच्या मनात की तो भारतात आल्यानंतर सरकारकडून यामध्ये काहीतरी कायदेशीर कारवाई करून त्याला रोखलं जाईल. राजकीय दृष्टिकोनातून थोडासा विचार केला तर सरकारची भूमिका अशी राहील की अभिजित दिपके भारतात आल्यावर त्याला पाठिंबा किती मिळतो हे बघायचं, त्याच्या मागे कोण कोण उभे राहतात याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतरच काय असेल तर कारवाई करायची. थेट लगेच कारवाई करण्याची घिसाडघाई सरकार करणार नाही असं मला वाटते. परंतु तुम्ही जो मुद्दा म्हटला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की केवळ अभिजित दिपकेचंच नाही तर अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हे विनाकारण सस्पेंड केले जात आहेत. विशेषतः ट्विटर, ट्विटर, नंतर यूट्यूब आणि फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर सरकारची खूपच नजर आहे. थोडं जरी सरकार विरोधी लिहिलं तरी ते अकाउंट सस्पेंड होते. खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे की कोणाचे अकाउंट सस्पेंड करायचं असेल तर आधी कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे. त्यानंतर त्याची भूमिका काय, म्हणणं काय समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच आवश्यकता असेल तर ते अकाउंट सस्पेंड करता येऊ शकते. अन्यथा केवळ समज दिली पाहिजे की अशा अशा प्रकारचं तुम्हाला लिहिता येणार नाही. तर ही सांगण्याची कोणती भूमिका, योग्य प्रक्रिया, त्याला आपण म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ही फॉलो न करता सरकार अनेकांचे अकाउंट सस्पेंड करत आहे आणि अभिजित दिपकेला कॉक्रोच जनता पार्टी काढल्यापासून हा अनुभव आलेला आहे की अनेकदा त्याचे अकाउंट सस्पेंड होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकायचं ही प्रक्रिया ज्या ज्या सरकारची आतापर्यंत राहिली आहे, इतिहास तुम्ही सगळा बघितला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा, ज्यांनी ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबलेलं आहे त्यांना लोकांनी नंतर घरचा रस्ता दाखवलेला आहे. आता अर्थातच निवडणुका या पारदर्शक पद्धतीने, निशंक पद्धतीने होत नाही आहेत. निवडणुकांची मतमोजणी ही साशंक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अजूनही टिकून आहे. नाहीतर सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी लोक उत्सुक आहेत असं दिसते. जो पाठिंबा अभिजित दिपकेला मिळालेला आहे केवळ कॉक्रोच जनता पार्टी एवढं नाव देऊन अत्यंत वेळेवर, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, की वेळ साधून त्यांनी तो पक्ष जाहीर केला आणि ऑनलाईन जो पाठिंबा मिळालेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये एक धडकी भरलेली आहे की नकली, मॅन्युफॅक्चर्ड अशा प्रकारचा पाठिंबा मिळून खूप मोठा आम्हाला ऑनलाईन पाठिंबा आहे असं आतापर्यंत भारतीय जनता पक्षातर्फे दाखवण्यात आलं, ते सुद्धा उघड झालेलं आहे. आणि खरोखरचा जेनझीचा किंवा आजच्या पिढीचा पाठिंबा हा कॉक्रोच जनता पार्टी याला जो मिळालेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने विशेषतः खूप मोठी भीती धरलेली आहे मनामध्ये आणि त्या भीतीचं परावर्तन आता कसं होणार 6 तारखेनंतर हे कळेल आपल्याला. त्यामुळे रिॲक्शनरी मोडमध्ये सरकार गेलं तर अभिजित दिपकेला कदाचित एअरपोर्टवरूनच अटक होऊ शकते. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी अनेक जण त्याच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे जेलमधून सुद्धा आंदोलन चालवलं जाऊ शकते, हा सुद्धा इतिहास आहे. तर लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रयत्न म्हणून अभिजित दिपके हा एक महत्त्वाचा एलिमेंट ठरेल तर ती चांगली गोष्ट आहे. लोकशाही प्रत्येक वेळेस करवट बदलली पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो कूस बदलली पाहिजे लोकशाहीची. नाहीतर एक जो स्टॅग्नंटपणा येतो लोकशाहीमध्ये तो चांगला नाही. यापूर्वी आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांना सुद्धा अशाच प्रकारे काही कारण नसताना अटक केली, नंतर पुराव्याअभावी त्यांना काही महिन्यांनी सोडण्यात आलं. तर हालअपेष्टा करायचा, छळ करायचा आणि प्रक्रियेच्या मध्येच, म्हणजे पोलिसांनी अरेस्ट करणे, कोर्टामध्ये जामीन मिळणे, या प्रक्रियेच्या मध्येच खूप छळ त्या लोकांचा करायचा, मानसिक दबाव आणायचा, जामीन मिळू द्यायचा नाही. तशा प्रकारे न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोकांची मदत घ्यायची. हे सगळं जे सुरू आहे लोकशाहीला घातक आहे एवढंच मला वाटतं. सर, पण कुठल्या कारणाच्या आधारे सरकार तुम्ही म्हणताय की अभिजित दिपकेंना विमानतळावरून अटक करू शकते, काही लिगल बेस असू शकतो का याला? कारण त्यांनी आतापर्यंत भारतातच ते आले नाहीये, तरी कुठल्या लिगल बेसच्या आधारे सरकार त्यांना अटक? नाही, अटक होऊ पण शकते किंवा अटक करणार नाही. दोन्ही गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. विचारपूर्वक बघितलं जाईल, सुरुवातीला निरीक्षण केलं जाईल आणि त्याच्यानंतर काय कारवाई करायची हे ठरवलं जाईल, किंवा घिसाडघाईने निर्णय घ्यायचा असेल तर अटक केली जाईल. आता अटक का केली जाईल याचे काही कारणं आपल्याला ढोबळमानाने दिसतात की त्याचे अकाउंट सस्पेंड करणे, त्यानंतर एक नरेटिव्ह असा पसरवण्याचा प्रयत्न करणे सगळ्या IT सेलच्या माध्यमातून की परदेशी पाठिंब्याने, परदेशी आर्थिक पाठबळाने हा माणूस काहीतरी करतो आहे आणि हा मुलगा जो आहे हा देशविघातक पद्धतीने काम करतोय, असं जे सगळं नरेटिव्ह पसरवण्यात आलेलं आहे ते बॅकग्राऊंड याच्यासाठीच केलेलं आहे की जेव्हा केव्हा
आवाक्यात असेल तेव्हा अभिजितला अटक करायची असा सरकारचा एक निर्णय असू शकतो. अर्थातच या दोन्ही पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या आपण शक्यता म्हणूनच आता बघतोय, पण माझं असं मत आहे की सरकार लगेच अटक करणार नाही. काही काळ जाऊ देईल आणि नंतर ठरवेल की अटक करायचं की नाही. कारण अटक केली तर दुसरी गोष्ट होणार की अभिजितला आणखी जास्त पाठिंबा मिळू शकेल. त्याला अटक करणं म्हणजे त्याला मोठेपणा देणं, त्याचं महत्त्व वाढवणं असं ठरू शकेल. त्यामुळे लगेच अटक होणार नाही असं माझं मत आहे. या आंदोलनासाठी काही आचारसंहिता ठरलेली आहे का? म्हणजे राजकीय पक्षांचे कुणी नेते त्या आंदोलनाच्या व्यासपीठावर येणार आहे असं काय बोलणं झालंय कधी? आणि सोशल मीडियावर जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे खरंच त्यांच्या आंदोलनात उतरतील का ऑन ग्राउंड? भारतामधून खूप मोठा पाठिंबा अभिजितला मिळतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे सोनम वांगचुक या आंदोलनात सहभागी होतील. बहुतेक प्रकाश राज जे अभिनेते आहेत ते सुद्धा सक्रिय पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये अभिजितनी बऱ्याच जणांशी बोलणं केलं, त्याच्यामध्ये मला फोन केला. माझे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याशी फोनवर त्यांनी बोलणं केलं. निखिल वागळे सरांना त्यांनी मुद्दामून आमंत्रित केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना त्यांनी या म्हणून सांगितलेलं आहे, कारण की सगळे समविचारी लोक एकत्र आले पाहिजे असा प्रयत्न अभिजित करतो आहे आणि त्याचं स्वागत झालं पाहिजे. आता हा जो पाठिंबा त्याला मिळालेला आहे कॉक्रोच जनता पक्ष झुरळाचं चिन्ह हे काढल्यावर, तर तो व्हर्च्युअल स्वरूपाचा पाठिंबा आहे. तो ऑनलाईन स्वरूपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ऑनलाईन ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचा राग म्हणून तो समजून घेतला पाहिजे की त्यांचा व्यवस्थेविरुद्ध, यंत्रणेविरुद्ध, सरकारच्या कार्यपद्धतीविरुद्धचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला आहे. त्यांनी सदस्यत्व त्याचा घेतलेला एक बटन दाबून ऑनलाईन पद्धतीने ते सगळेच जण दिल्लीत जमतील, ते सगळेच जण सक्रिय रस्त्यावर उतरून पाठिंबा देतील अशी शक्यता नाही आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की इतक्या लोकांच्या मनात सरकारविरोधी खदखद असणं, राग असणं आणि त्याचं एक काय म्हणू आपण एकत्रीकरण अभिजित दिपकेच्या निमित्ताने होणं ही एक मोठी राजकीय घडामोड आहे. याच्याकडे सामाजिक क्रांती म्हणून सुद्धा बघायला पाहिजे आणि सातत्याने लोकांचा राग दाबला गेल्यावर लोक कशा पद्धतीने व्यक्त होतात याची दखल नक्कीच सत्ताधारी सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. अनेक जण गमतीने त्याकडे घेण्याचा प्रयत्न करतात. काय झुरळच आहेत हे फवारणी करू आपण, आमचा जो तसे स्प्रे आहे असं वगैरे जे वक्तव्य केलं जात आहेत, विनोद म्हणून ते ठीक असेल, पण लोकांच्या मनातला राग समजून घेण्यामध्ये आपण अपयशी जर ठरलो पुन्हा पुन्हा तर हे चांगलं होणार नाही. आमचं असं मत आहे की लोकशाही पद्धतीने शांतता मार्गाने अहिंसात्मक पद्धतीने जे काही आंदोलन असेल त्याचा आदर केला पाहिजे आणि सगळ्यांनीच भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल अशा प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे. आम्ही निर्भय बनू चळवळ चालवताना याची जास्त खबरदारी नेहमीच घेतलेली आहे की आंदोलन हे लोकशाही पूर्ण पद्धतीचंच असलं पाहिजे आणि आपण कायद्याचं उल्लंघन करायला नको. भाषेवर नियंत्रण असायला पाहिजे प्रत्येकाचं. बेताल वक्तव्य करणं, कोणाला काही बोलणं हे व्हायला नको साधारणतः, अशी अपेक्षा आपण या आंदोलनातून करू शकतो. बेकायदेशीर चाचणी करणारे रॅकेट समोर आलेला आहे आणि धक्कादायकमध्ये जवळपास 500 महिलांचं 30-35 अशा पद्धतीने त्यांचं गर्भलिंग निदान केलं जात होतं आणि एकूण या सगळ्या याच्यावरती कुठेही कारवाई करावी सध्या त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. अनेकांचे गर्भपात केल्याचं देखील समोर आलं. गर्भलिंग चाचणीबाबत जी आहे ना ती सरकारी उदासीनता जी आहे कार्यवाहीची ती फारच धोकादायक ठरलेली आतापर्यंत. आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतात, ते फॉर्म सुद्धा सोनोग्राफी सेंटरकडून भरून घेतले जात नाही. वेळेवर नंतर केवळ फॉर्म भरल्याची प्रक्रिया केली जाते. याच्यामध्ये मानवी जीवनाचा जो प्रश्न आहे, स्त्रियांवर होणारा जो अत्याचार आहे, आणि आपण जेव्हा म्हणतो की प्रत्येक स्त्रीचं बाळंतपण असेल किंवा गर्भपात असेल हा तिचा पुनर्जन्म आहे किंवा शारीरिक एक वेगळ्या प्रकारची घडामोड आहे, त्याच्याकडे सरकार संवेदनशीलतेने पाहत नाही, यंत्रणा कार्यवाही करीत नाही आणि त्यामुळे जे बेकायदेशीर पद्धतीने गर्भलिंग निदान करणारे आहेत ते अजूनही अस्तित्वात आहेत. मुलींच्या जन्माचं स्वागतच करायचं नाही आणि मुलीला पोटातच मारून टाकायचं, हा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल प्राधान्यक्रमाने काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे आपण पाहतो की पैसे वाटपाचे सगळे कार्यक्रम राजकीय दृष्टिकोनातून केले जातात, परंतु मग गर्भलिंग निदान केलं जातं त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होते, कोणाला मारलं जाते, त्याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे मग ती जन्माला न आलेली लाडकी बहीण आहे, तिच्यासाठी तुम्ही काहीच करणार नाही आणि पैसे मात्र खर्च करताना राजकीय कारणासाठी डोनेशन स्वरूपात वाटप जे करता
ते चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की जीवनावश्यक गोष्टींवर, कायद्याच्या प्रक्रियेवर आपण लक्षपूर्वक पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल याचं काम केलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. आम्ही अनेक वर्षांपासून या प्रश्नाबद्दल बोलतोय, पण सरकारी अनास्था याच्यासाठी कारणीभूत आहे.